Hello student, today we are going to study about crystal defect or imperfections in crystal lattice. डिफेक्ट म्हणजे रचनेमध्ये असणारा बदल. क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे क्रिस्टलच्या रचनेमध्ये असणारा बदल. इम्परफेक्शन्स म्हणजे इम्प्रॉपरनेस, का क्रिस्टल जशा प्रकारे हवं त्यामध्ये काही थोडेफार चेंजेस असू शकतात, त्याला क्रिस्टल डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन असं म्हटलं जातं. इट मीन्स दॅट देर इज improper arrangement of the particles in crystal lattice known as crystal defect. Crystal defect is defined as there is improper arrangement of the particles in crystal lattice. There are three types of crystal defect, that is point defect, line defect and plane defect. But in our syllabus only point defect is given. Point defect are of three, again it having three main types of defect. Point defect, that is stoichiometric point defect, then impurity defect and non-stoichiometric defect. Stoichiometric defect, non-stoichiometric defect and impurity defect. First, stoichiometric defect. In a stoichiometric defect, there are also four types of defect. First one is vacancy defect. Second one is self-interstitial defect. Self-interstitial defect. Third, stoichiometric defect and Frenkel defect. We are going to see one by one. That is stoichiometric point defect. आता स्टायचोमेट्री म्हणजे काय, तर एखादा जो फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युल्यानुसार, आता फॉर एक्झाम्पल आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड अशा प्रकारे लिहितो Al2O3. आता ही झाली त्याची स्टायचोमेट्री, का जेवढे पॉझिटिव्ह कॅटायन्स आहे तेवढेच निगेटिव्ह ॲनियन्स आहे आणि तिथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बॅलन्स केलेली. आता हा 3+ चार्ज आणि हा 2- चार्ज, टोटल +6 चार्जेस आणि इथं टोटल -6 चार्जेस. याचे चार्जेस जिथं बॅलन्स असतात त्याला स्टायचोमेट्री असं म्हटलं जातं. मी इथं स्टायचोमेट्री बॅलन्स आहे, परंतु तरीसुद्धा तिथं डिफेक्ट आहे, इरेग्युलर अरेंजमेंट आहे, पार्टिकलची इरेग्युलर अरेंजमेंट आहे, इम्प्रॉपर अरेंजमेंट आहे. आता व्हॅकन्सी डिफेक्ट. आता व्हॅकन्सी डिफेक्ट कशाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल एखादा इलेमेंट आहे आणि इलेमेंटमध्ये असणारे ॲटम्स त्याची अरेंजमेंट आपण साधारण अशा प्रकारे 2 डायमेन्शनमध्ये दाखवू शकतो. आणि यामध्ये असणारा एखादा बेसिस, त्या लॅटिस पॉईंटचा बेसिस हा मिस होतो. देर इज अ मिसिंग of the basis at the lattice point. जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते पार्टिकल्सची आणि त्या पार्टिकल्सच्या अरेंजमेंटमुळं जी ॲरे तयार होतो, जे क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं, त्याच्या लॅटिस पॉईंटला असणारा एखादा ॲटम हा गायब असतो, तिथं नसतोच. मग तिथं काय तयार होतं, व्हॅकन्सी तयार होते. आता मी इथं फक्त एकच दाखवलं, असं 3 डायमेन्शनमध्ये अनेक ॲटम्स जर तिथं मिसिंग झालेले असतील तर त्याला व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, हे टोटल व्हॉल्यूम आहे, क्रिस्टलचं व्हॉल्यूम आहे आणि तिथं असणारे काही ॲटम्स जर मिसिंग असतील तर काय होणार, त्या क्रिस्टलचं मास कमी होणार. व्हॉल्यूम तर सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे, मास कमी झालं तर आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग न्यूमरेटर जर छोटं झालं तर येणारा आपला रेशोसुद्धा कसा असणार आहे, कमी असणार आहे, स्मॉल असणार आहे. देअरफॉर ड्यू टू व्हॅकन्सी डिफेक्ट डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल इज लेस दॅन इट्स डेन्सिटी फॉर द प्युअर सबस्टन्स. मग असे जे
डिफेक्ट आहे तर डिफेक्टचं रिझन व्हेन crystallization process is carried out faster then there is a formation of defect. If crystallization process is slower these defect are eliminating. कमी प्रमाणात त्याचा डिफेक्ट असणारा हा कमी प्रमाणात असतो जर क्रिस्टलायझेशन प्रोसेस ही स्लोवर झाली तर क्रिस्टलायझेशन प्रोसेस ही फास्टर झाली तर त्या क्रिस्टलमध्ये डिफेक्टचं प्रमाण जास्त असू शकतं आणि काही ठिकाणी सबस्टन्सची प्रॉपर्टी चेंज करण्यासाठी त्यामध्ये डिफेक्ट घडवून आणला जातो. फॉर एक्झाम्पल इंटरस्टिशियल डिफेक्ट इन दी आयर्नमध्ये ज्यावेळेस स्टील तयार केलं जातं त्यावेळेस काही इम्प्युरिटीज ॲड केल्या जातात म्हणजे दुसरे इलेमेंट्स त्यामध्ये क्रोमियम असेल त्यानंतर निकेल असेल काही प्रमाणात क्रोमियम निकेल त्यामध्ये ॲड केलं जातं आणि काही कार्बन त्यामध्ये ॲड केलं जातं. तर कार्बनचे पार्टिकल्स इंटरस्टिशियल पोझिशन इंटरस्टिशियल म्हणजे काय मध्ये जे गॅप्स असतात त्या गॅपमध्ये असणारी जागा म्हणजे इंटरस्टिशियल पोझिशन. असे जर ॲटम्स असतील आणि ह्या ॲटम्समध्ये ह्या मध्ये असणाऱ्या जागा याला इंटरस्टिशियल पोझिशन असं म्हटलं जातं. तर हे कार्बन ऑक्युपाय करतो आणि असा जो डिफेक्ट आहे तो इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे आणि हा डिफेक्ट घडवून आणला जातो जेणेकरून त्या इलेमेंट्सच्या प्रॉपर्टी चेंज होतात. तिथं टेन्साईल स्ट्रेंथ स्टीलची टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी त्याचं टेनॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी कार्बन त्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट घडून आणला जातो. कार्बन त्यामध्ये ॲड केलं जातं. ड्यू टू व्हॅकन्सी डिफेक्ट डेन्सिटी decreases. Then self interstitial defect in elemental solid. Self interstitial. आता इथं काय होणार जर सिमिलर साइज असेल थोडंसं मोठं स्ट्रक्चर काढू आपण. There is a extra atoms in the crystal structure. And that extra atoms occupy the interstitial position. आता हे व्हॉल्यूम एक ठराविक व्हॉल्यूम आहे आणि त्यामध्ये असणारे ॲटम्स हे त्याच्या लॅटिस पॉइंटला आहे आणि त्याच लॅटिस पॉइंटच्या पार्टिकलसोबत एक्स्ट्रा ॲटम्स इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे मध्ये ज्या गॅप्स आहे त्या जागा आहे त्यामध्ये एक्स्ट्रा ॲटम्स असतील तर त्याला काय म्हटलं जातं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड्स. हा त्यातला एक प्रकार. इन सेकंड टाइप some atoms occupy another interstitial position but there is not extra atoms are present. सेल्फ इंटरस्टिशियलचा दुसरा प्रकार. आता इथं काय होतंय एक्स्ट्रा ॲटम्स आहे इथं एक्स्ट्रा ॲटम्स नाहीये परंतु लॅटिस पॉइंट मध्ये असणारे ॲटम्स हे इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये येतात. इथं काय झाली व्हॅकन्सी झाली परंतु ही व्हॅकन्सी कशामुळे झाली तर इथला ॲटम स्वतःची साईट सोडून हा अनादर इंटरस्टिशियल पोझिशनला येतो. मग आता इथं काय झाले नंबर ऑफ ॲटम्स सेम आहे व्हॉल्यूम सेम आहे नंबर ऑफ ॲटम्स सेम आहे मग अशा ठिकाणी डेन्सिटी सुद्धा कशी असणार सेम असणार ती कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही. परंतु जिथं ॲटमची संख्या जास्त आहे लॅटिस पॉइंटला तर ॲटम्स आहेतच परंतु काही एक्स्ट्रा ॲटम्स हे इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करत असतील तर इथं काय होणार व्हॉल्यूम सेम असणार परंतु मास इन्क्रीज होणार म्हणजे डेन्सिटी सुद्धा काय होणार इन्क्रीजेस.
इंटरस्टिशियल सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिडचे दोन प्रकार, त्यामध्ये एक ड्यू टू एक्स्ट्रा ॲटम अँड ड्यू टू चेंजेस इन साईट ऑफ दी पार्टिकल्स. त्याची जी पोझिशन आहे, त्याची जी साईट आहे ती सोडून तो पार्टिकल वेगळी पोझिशन घेतो, त्यामुळं होणारा डिफेक्ट. आता असे डिफेक्ट कुठं होतात, तर ज्या ठिकाणी ॲटमची साईज ही सगळ्यांची सारखी असते. देन स्कॉटकी डिफेक्ट. Schottky defect. In Schottky defect, it is present in ionic solid. Ionic solid. Schottky defect. Also, Frenkel defect present in ionic solid. Frenkel defect आणि Schottky defect दोन्ही सुद्धा आयोनिक सॉलिडमध्येच असतात. आता दोन्हीमध्ये फरक काय? फ्रेंकेल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट इज ऑल्सो सिमिलर टू दी व्हॅकन्सी डिफेक्ट. हा स्कॉटकी डिफेक्ट व्हॅकन्सी डिफेक्ट सारखाच आहे आणि फ्रेंकेल डिफेक्ट हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट सारखा आहे, परंतु हे कुठं होतात तर इलेमेंट्समध्ये होतात आणि हे स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट हा आयोनिक सॉलिडमध्ये दिसून येतो. निगेटिव्हली चार्ज ॲनियन अँड पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स. दे आर अरेंज इन अ अल्टरनेटिंग मॅनर. Total positive charges are equal to the total negative charges. In case of Schottky defect, some cations and anions are missing. आता इथं काय दाखवलं आपण, ह्या दोन व्हॅकन्सीज दाखवल्या आणि ह्या व्हॅकन्सीज कशाचे आहे तर इथं पॉझिटिव्ह आयन जो आहे तो आपण इथं दिलेला नाहीये आणि इथं असणारा अल्टरनेटिंग निगेटिव्ह आयन आपण दाखवलेला नाहीये, म्हणजे इथं व्हॅकन्सीज तयार झाल्यात. म्हणून आपण स्कॉटकी डिफेक्टलाच काय म्हटलंय, व्हॅकन्सी डिफेक्ट. इट इज सिमिलर टू दी व्हॅकन्सी डिफेक्ट बट इन दी आयोनिक सॉलिड. इथं जी व्हॅकन्सी डिफेक्ट आहे ही कशात आहे तर मेटल्समध्ये, इलेमेंट्समध्ये. कुठलाही इलेमेंट्स असेल त्यामध्ये असणारे ॲटम सगळे सारखे असणारे, त्या ॲटमची साईजही सारखी असणारे. परंतु स्कॉटकी डिफेक्टमध्ये दोन वेगवेगळे चार्जेस आहे. कॅटायनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ॲनियनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि ॲनियनची साईज मोठी आहे, कॅटायनची साईज छोटी आहे, परंतु असणारे नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन हे कसे सेम आहे. म्हणून तिथं काय आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बॅलन्स आहे. परंतु इथं व्हॅकन्सीज तयार झाल्यात, याला काय म्हटलं जातं, स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट इज due to somewhat similar size of the cations and anions, and due to Schottky defect there is a electrical neutrality because positive and negative ions are similar, and density of the element density of the ionic solid also same. इथं कुठेही कमी जास्त ॲटम्स किंवा आयन्स नाहीत, म्हणून डेन्सिटी डिक्रीजेस.
डेन्सिटी का डिक्रीज होणार? व्हॉल्यूम तर सेम आहे, परंतु काही कॅटायन्स आणि काही ॲनियन्स मिसिंग झालेले, त्यामुळे मास कमी झालंय आणि व्हॉल्यूम सेम आहे, म्हणून डेन्सिटी काय झाली आहे? कमी झाली, परंतु इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. द रिझन फॉर द स्कॉटकी डिफेक्ट, it is due to high coordination number of the anion. High coordination number of anion. And second, high degree of ionic solid. And third one is similar size of cation and anion. Similar size of cation and anion. This is reason for this Schottky defect. And consequences due to Schottky defect, density decreases and it attains the electrical neutrality. Density कमी होते कारण व्हॅकन्सीज प्रोड्यूस होतात, मास कमी होतं, डेन्सिटी कमी होते, परंतु असणारे नंबर ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन सेम असल्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बॅलन्स होते. देन इन केस ऑफ फ्रेंकेल डिफेक्ट, देर इज अ नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनियन्स सेम, बट कॅटायन्स टेक्स another site, interstitial site in the crystal lattice due to its smaller size. आता इथं काय होतं? कॅटायन आणि ॲनियनची साईज जवळजवळ सारखी आहे, म्हणून अशा प्रकारे हे डिफेक्ट तयार होतो. परंतु इथं फ्रेंकेल डिफेक्टमध्ये ॲनियनची साईज कंपॅरेटिव्ह मोठी आणि कॅटायनची साईज ही कंपॅरेटिव्ह छोटी. आता इथं काय होणार? जी पॉझिटिव्ह आयन्स आहे ते स्वतःची साईट सोडून असणार तितकेच नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह आयन्स, परंतु ते स्वतःची साईट, आता इथं जो असणार आहे पॉझिटिव्ह तो थोडा इकडे सरकला, इथला जो आहे तो इथे गेला, म्हणजे त्यांची साईट चेंज झाली. त्यांचं क्रिस्टल पॉइंट जो आहे, लॅटिस पॉइंट आहे, ती जी साईट आहे, त्यांची जी जागा आहे ती सोडून ते इंटरस्टिशियल पोझिशन घेतात. जिथं जिथं मध्ये जागा असेल ती जागा ते ऑक्युपाय करतात ड्यू टू स्मॉलर साईज. छोटी साईज असल्यामुळे ते कुठलीही जागा घेऊ शकतात. त्याला फ्रेंकेल डिफेक्ट असं म्हटलं जातं. इन फ्रेंकेल डिफेक्ट, number of cations and number of anions are equal, therefore they also attain the electrical neutrality, and also mass is same, therefore density also same, not decreases or increases. Density same. Ionic Frenkel defect in ionic solid is due to low coordination number of anion. आता याचे विरुद्ध low coordination number of anion, also low degree of ionic solid, low degree of ionic solid, and there is a dissimilarity between the size of cation and anion. Dissimilarity, इथं काय सांगितलं पण सिमिलॅरिटी ऑफ कॅटायन अँड ॲनियन, जवळजवळ कॅटायन आणि ॲनियन सारखे,
परंतु इथं कॅटायन कंपॅरेटिव्हली खूपच छोटे आणि ॲनियन बऱ्यापैकी मोठे, त्यामुळे जे छोटे कॅटायन्स आहे ते इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात, त्यामुळे हा फ्रेंकेल डिफेक्ट घडून येतो. फॉर एक्झाम्पल NaCl फॉर Schottky defect, KCl, NaCl and KCl, and Frenkel defect in AgCl, AgBr, AgI as well as zinc sulfide solid. These are the examples for Schottky defect and Frenkel defect. Then impurity defect. Second point is impurity defect. इम्प्युरिटी म्हणजे त्या इलेमेंटचे, त्या कंपाऊंडचे असणाऱ्या ॲटम्स व्यतिरिक्त एखादा फॉरेन वेगळ्या प्रकारचा ॲटम किंवा आयन त्या क्रिस्टल सॉलिडमध्ये असेल तर त्याला इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं जातं. देर इज फॉरेन ॲटम ऑर आयन प्रेझेंट इन दी प्युअर मेटल known as impurity defect. Impurity defect are of two types, that is substitutional impurity defect and interstitial impurity defect. Substitutional and second interstitial. In substitutional impurity defect, if atomic size of two different elements are similar, then one atom substituted to the another atom, and such a type of crystalline defect present is known as impurity defect. For example, alloys. For example, alloy, solid solution of metal alloy. And second type of substitutional impurity, vacancy through alloy-halent impurity. आता alloys मध्ये for example brass is a alloy of zinc and copper. तिथं झिंकचे काही ॲटम्स, हे झिंकचे ॲटम्स असतील, आणि हे कॉपरचे ॲटम्स. झिंकच्या ॲटम्सची काही जागा कॉपरचे ॲटम्स ज्यावेळेस घेतात त्यावेळेस सबस्टिट्युशनल टाईप ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट त्या सॉलिडमध्ये प्रोड्यूस होतो. देन ॲलोव्हॅलंट इम्प्युरिटी, vacancy through alloy-halent impurity. alloy-halent म्हणजे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतील, एखादं आयोनिक सॉलिड असेल आणि आयोनिक सॉलिडमध्ये तेवढीच व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी दुसऱ्या व्हॅलन्सीचा एखादा आयन त्या क्रिस्टलमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ NaCl solid, there is some Sr2+ ions, strontium ions are present in that crystal, Sr2+. For one Sr2+, it displaces 2 Na+ ions. आता Sr2+ म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, स्ट्रॉन्सियमची
+2. Sr2+ मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ स्ट्रॉन्शियम इज +2 and in case of Na+, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Na इज +1. इथं +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे सोडियमसाठी, स्ट्रॉन्शियमसाठी +2 आहे. मग एवढे +2 होण्यासाठी सोडियमचे किती आयन्स लागतील? तर 2 आयन्स लागतील. म्हणजे 2 आयन्स डिस्प्लेस करतो आणि त्याऐवजी एकच स्ट्रॉन्शियमचा आयन येतो. मग आता हे निगेटिव्हली चार्ज ॲनियन असतील आणि हे पॉझिटिव्हली चार्ज सोडियमचे आयन्स असतील. निगेटिव्ह निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. आता हा इथं काय येणार? हा निगेटिव्ह येणार. ओके नाही. मग एक स्ट्रॉन्शियम आयन इथं असल्यामुळे हे 2 सोडियमचे आयन्स इथून गायब होणार, मिसिंग होणार आणि इथं काय होणार? मग व्हॅकन्सी प्रोड्यूस होणार. व्हॅकन्सी म्हणजे 2 Na+ ऐवजी एकच Sr2+ हा इथं सबस्टिट्यूट होतो. सबस्टिट्यूट म्हणजे काय? एकाची जागा दुसऱ्यानं घेणं. इथं सोडियमची जागा कोणी घेतली? स्ट्रॉन्शियमनं घेतली. स्ट्रॉन्शियमचा एकच आयन आला, परंतु हा एक आयन येण्यासाठी इथले 2 Na+ला गायब व्हावं लागलं. कारण का? तर इथं चार्जेस मात्र सेम आहे. यांचे चार्जेस जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहे तेवढेच निगेटिव्ह चार्जेस आहे. मग चार्जेस बॅलन्स करण्यासाठी 2 सोडियम आयन्स निघून गेले आणि त्याऐवजी एकच Sr2+ आयन इथं आला. त्या प्रकाराला म्हणतात व्हॅकन्सी थ्रू ॲलोव्हॅलंट इम्प्युरिटी. ॲलोव्हॅलंट म्हणजे याची जी व्हॅलन्सी आहे त्यापेक्षा वेगळ्या व्हॅलन्सीचा आयन तिथं सबस्टिट्यूट होतो. सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल अलॉय, जे मेटल अलॉईज आहे तिथं सिमिलर साईज असल्यामुळे एकाची जागा दुसरा मेटल ॲटम होतो, ते झालं सबस्टिट्यूशनल. देन इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. Interstitial impurity defect is present when impurity particles having very smaller size and impurity of carbon, sulfur, nitrogen, oxygen, they occupies interstitial position in the metal. For example, steel, stainless steel. Stainless steel is made up from iron. There are iron atoms are present in steel, and to increase tensile strength of the steel, some nickel or chromium is added. And also for toughness, carbon is added, and that carbon atoms occupy the interstitial position in the क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिसमध्ये जी व्हॅकन्सीज असतात ती इंटरस्टिशियल मधली जी जागा असते, मोकळी जागा असते, रिकामी जागा असते, ते जागेत तो कार्बनचे पार्टिकल्स ऑक्युपाय होतात. काही सॉलिडमध्ये सल्फरही असू शकतो, काही ठिकाणी नायट्रोजन, ज्यांची स्मॉलर साईज आहे असे ॲटम्स ते इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात. त्याला इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हटलं जातं. देन नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. Non-stoichiometric defect. In non-stoichiometric defect, there is no balancing of total positive charges and total negative charges. जसं आपण Al2O3चं एक्झाम्पल बघितलं, ॲल्युमिनियमचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचे 3 ॲटम्स, परंतु इथं काय बॅलन्स झालं? तर चार्ज बॅलन्स झाले. टोटल पॉझिटिव्ह चार्जेस इक्वल टू टोटल निगेटिव्ह चार्जेस, देअरफॉर इट इज न्यूट्रल. असा सबस्टन्स कसा असतो? न्यूट्रल सबस्टन्स असतो. आता इथं काय होतं? नॉन स्टायचोमेट्रिक सबस्टन्स न्यूट्रल आहे इथेही, परंतु ही जी परफेक्ट स्टायचोमेट्री आहे तशी परफेक्ट स्टायचोमेट्री अशा क्रिस्टलमध्ये नसते. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये
त्यांचे स्टॅच्यूमेट्री येते. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट अँड मेटल एक्सेस डिफेक्ट. आता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणजे काही मेटल्स जे क्रिस्टल लॅटिस ॲरे असतो त्या ॲरेमध्ये atoms with different oxidation state occupy the lattice point and therefore they acquires the non-stoichiometry. For example, in ZnO, NiO, nickel oxide, there is a cation anions of Ni2 plus and O2 minus. इथं Ni2 प्लस आणि O2 मायनस अरेंजमेंट आहे, परंतु काही Ni2 प्लसच्या पोझिशन ह्या Ni3 प्लसमुळे इथं काय Ni3 प्लस आहे, O2 मायनस Ni3 प्लस. टू प्लस Ni2 प्लस. इथं काय लिहिलं आपण Ni3 प्लस Ni3 प्लस. हे काय झालं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणजे ह्या मेटलची डिफिशियन्सी आहे, परंतु त्याऐवजी इथं काय आलं वेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमधील दुसरा इलेमेंट तिथं पोझिशन ऑक्युपाय करत असेल तर त्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हटलं जातं. देन मेटल एक्सेस डिफेक्ट असणारे मेटल्स जास्त. न्यूट्रल ॲटम ऑर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन इज ऑक्युपाय द इंटरस्टिशियल पोझिशन इन क्रिस्टल लॅटिस. काय म्हटलं इथं न्यूट्रल ॲटम ऑर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन. न्यूट्रल ॲटम फॉर एक्झाम्पल इन ZnO crystal some neutral zinc atom occupy the interstitial position. हा एक्स्ट्रा ॲटम इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो. हे काय आहे Zn2 प्लस आणि O2 मायनस. प्रत्येक वेळी आपण इथं Zn2 प्लस आणि O2 मायनस अरेंज केले. परंतु त्याचबरोबर हा न्यूट्रल Zn तिथं इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो. अशा प्रकारचा जो डिफेक्ट तयार होतो तो काय झाला न्यूट्रल ॲटम मेटल एक्सेस डिफेक्ट. एक्सेस जास्तीचा मेटल आला आणि एक्स्ट्रा आयन डिफेक्ट. आता एक्स्ट्रा आयन डिफेक्ट मध्ये इथं Zn न्यूट्रल ऐवजी Zn2 प्लस आयन तिथं पोझिशन ऑक्युपाय करतो आणि त्याचबरोबर ह्या Zn पासून हा Zn डिफ्यूज होतो आणि डिफ्यूज होऊन Zn घेऊन Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स सुद्धा इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात. असा जो डिफेक्ट आहे तो मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ह्या प्रकारात येतो. एक्झाम्पल ZnO. देन बाय anion व्हॅकन्सीज means non-stoichiometric defect by anion vacancies. Anion vacancies. For example, this is NaCl crystal.
NaCl crystal. When NaCl crystal is heated in sodium vapors, NaCl crystal हे सोडियम वेपर्स मध्ये हीट केले. This sodium vapors is deposited on NaCl. NaCl कसं आहे? व्हाईट, दॅट इज कलरलेस, आणि इट बिकम्स येलो. याचा कलर कसा होतो? येलो कलर होतो ड्यू टू एफ सेंटर्स. कलर ऑर एफ सेंटर्स. असं कलरलेस कंपाऊंड जर हीट केलं सोडियम वेपर्समध्ये तर हे सोडियम त्याबरोबर काय होतात? त्यावर डिपॉझिट होतात, आणि इथं डिपॉझिट झाल्यामुळे सम Cl minus ions are diffused and they react with Na, gives NaCl crystal. हे Cl minus ions Na plus बरोबर रिॲक्ट होतात. मग Na बरोबर रिॲक्ट झाल्यामुळे हा Na काय होतं? सोडियमचं ऑक्सिडेशन होतं, आणि इट बिकम्स Na प्लस, आणि धिस Cl मायनस गिव्ज NaCl. आता NaCl तयार झालं, मग इलेक्ट्रॉन कुठं गेला? कारण सोडियमपासून इलेक्ट्रॉन निघाला, सोडियमचं रूपांतर Na प्लसमध्ये झालं. जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला तो इलेक्ट्रॉन इथं हे Cl मायनसची पोझिशन ऑक्युपाय करतो. ॲनियनच्या जागेवर काय येतो? इलेक्ट्रॉन येतो बाय ॲनियन व्हॅकन्सीज. इथं Cl मायनस Na प्लस बरोबर रिॲक्ट झाला, आणि तिथं व्हॅकन्सी जी प्रोड्यूस झाली त्या व्हॅकन्सीची जागा, त्या व्हॅकन्सीची साईट ती ह्या इलेक्ट्रॉननं ऑक्युपाय केली. हे झालं नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. आणि मग नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट हा NiO मध्ये असा दाखवला जातो, Ni 0.97 O 1.0. आणि NaCl हा NaCl जो कलरलेस असतो तो सोडियम वेपर्समध्ये हीट केल्यानंतर तो येलो कलर होतो, and that yellow color is due to vacancy defect of anion and having formula Na1 plus X Cl 1.0. जो एक्स्ट्राचा मेटल एक्सेस डिफेक्ट आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट त्याचे दोन प्रकार, न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन इन क्रिस्टल लॅटिस आर बाय ॲनियन व्हॅकन्सीज. मग हा जो मेटल एक्सेस डिफेक्ट आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो नॉन स्टायचोमेट्रिक झालं. आपण NaCl कसं लिहितो? तर डायरेक्ट NaCl, हो की नाही? हे काय असतं? 1:1, परंतु इथं 1:1 दिसतंय का? नाही. 1 plus X Cl 1.0 आणि NiO Ni 0.97 O 1.0. This is non-stoichiometric defect. Crystal defect or imperfections in crystal lattice. It is arises due to irregular arrangement of the particles in crystal lattice. There are three types of crystal defect, that is point defect, line defect and plane defect. In our syllabus only point defect is given, it having three types: stoichiometric point defect, then impurity defect and non stoichiometric defect. मग आपण स्टायचोमेट्रिकचे बघितले, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, जे इलेमेंटमध्ये असतं की जिथं ॲटम्स एकाच प्रकारचे असतात, पार्टिकल्स एकाच प्रकारचे असतात. परंतु स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट हे आयोनिक सॉलिडमध्ये असतात, जिथं कॅटायन हा वेगळा असतो, ॲनियन हा वेगळा असतो. स्कॉटकी डिफेक्टमध्ये व्हॅकन्सीज असतात. एक सोडियम म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस गायब असतात तेवढेच निगेटिव्हली चार्ज ॲनियन्ससुद्धा गायब असतात. मिसिंग, देर इज अ मिसिंग ऑफ पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह आयन्स. आणि फ्रेंकेल डिफेक्टमध्ये
आयनची कॅटायनची साईज छोटी असल्यामुळं ते इंटरस्टिशियल पोझिशन फक्त ऑक्युपाय करतात, परंतु पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असलेले आयन्स हे मिसिंग नसतात, गायब नसतात. त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये सबस्टिट्युशनल म्हणजे फॉर एक्झाम्पल अलॉय आपण घेतलंय, सॉलिड मेटलचे जेवढे अलॉय आहेत ते सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीमध्ये येतात. आणि व्हॅकन्सी थ्रू अलिव्हॅलंट इम्प्युरिटी एका ऑक्सिडेशन स्टेट ऐवजी दुसरं ऑक्सिडेशन स्टेट असलेला आयन तिथं क्रिस्टल लॅटिसमध्ये ऑक्युपाय होतो, तिथं तो जागा घेतो. आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं, Na+चे 2 आयन्स ऐवजी स्ट्रॉन्शियम 2+चा एकच आयन हा तिथं इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो. त्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसमध्ये बॅलन्स असतो, म्हणजे ते स्टॅच्योमेट्रिक बॅलन्स असतो. देन इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, जिथं आपण एक्झाम्पल बघितलं स्टीलमध्ये इंटरस्टिशियल पोझिशन तो ऑक्युपाय करतो. आणि नॉन स्टॅच्योमेट्रिकमध्ये मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, म्हणजे काही मेटलचे आयन्सच गायब असतात. आणि मेटल एक्सेस डिफेक्ट, आता मेटल डिफिशियन्सी आणि मेटल एक्सेस, तिथं न्यूट्रल ॲटम्स, एक्स्ट्रा न्यूट्रल ॲटम्स असतात किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन असतो. आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं, ZnO, इथं एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. ZnO इथं एक्स्ट्रा झिंक आहे आणि इथं झिंक आयन एक्स्ट्रा आहे. आणि त्यानंतर मेटल एक्सेस डिफेक्ट, इथं बाय ॲनियन व्हॅकन्सीज, सोडियम क्लोराईड जर सोडियम वेपर्समध्ये हीट केलं तर काही सोडियम आयन्स डिपॉझिट होतात, क्लोरीन त्यासोबत डिफ्यूज होतो, क्लोरीन सोडियम सोबत रिॲक्ट होतो, NaCl क्रिस्टल तयार होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, ती व्हॅकन्सीज ऑक्युपाय करतात. दिस इज अबाउट द क्रिस्टल डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन्स इन क्रिस्टल लॅटिस.